रायगड जिल्ह्यात आज पावसाने हाहाकार माजवलाय। हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले। गेल्या 3 दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक नद्या दुतडी भरून वाहू लागल्यात। माणगाव परिसरात स्थित काळ नदी आणि कळमजे नदी ही दोन्ही नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यात। मुंबई गोवा महामार्गाजवळील या नद्यांमुळे वाहतूकही अडथळ्यांशी सामना करते। पुलांच्या दोन्ही बाजूंना पाण्याचे जोरदार प्रवाह पाहायला मिळत आहेत, त्यामुळे काही ठिकाणी लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी प्रशासनाचे मार्गदर्शन आवश्यक झाले। जिल्ह्यातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे साचलेले स्वरूप दिसत आहे। नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर पावसाचा मोठा परिणाम झाला असून शाळा, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी कामकाज ठप्प झाले। प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे इशारे दिलेत, तसेच आवश्यक ती मदत जलद गतीने पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले। विशेषतः माणगाव आणि जवळच्या गावांमध्ये पावसामुळे झाडांची पडझडही दिसून येत आहे। काही ठिकाणी वीज पुरवठा तात्पुरता खंडित झालाय, तर काही रस्त्यांवर वाहतूक खूपच धोकादायक झाली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 48 तास पावसाचे प्रमाण अधिक राहू शकते, त्यामुळे नद्या आणि धरणांची पातळी सतर्कतेसाठी लक्षात ठेवणे गरजेचे आहे। रायगड जिल्ह्यातील परिस्थितीची थेट माहिती शिवसत्ताचे प्रतिनिधी दीपक दबके यांनी फील्डवर जाऊन नोंदवली आहे। त्यांनी म्हटले की सतत पावसामुळे नद्या पूरसदृश्य परिस्थितीच्या मार्गावर आहेत। प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन सतर्क राहणे गरजेचे आहे। रायगडमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे। नागरिकांनी सुरक्षिततेचा पूर्ण विचार करून आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे। रायगड जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रशासन असतील ते सतर्क झालेले पाहायला मिळत आहे। सलग 2 ते 3 दिवस पाऊस पडल्याने रायगड जिल्ह्यातील अनेक नद्या असतील त्या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत। मी आता उभा आहे मुंबई गोवा महामार्गावर रायगडच्या माणगावमधील काळ नदी पुलावर। आपण हे सध्याचे दृश्य पाहू शकताय। काळ नदी पूल दुथडी भरून वाहू लागलेले आहेत, त्यामुळे येथे आजूबाजूला असतील गावं त्यांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यात आज सतत 2 ते 3 दिवस पाऊस सतत चालू राहिल्याने पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। शिवसत्ता टाइम्स दीपक दबके, रायगड, माणगाव। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।